वेलकम टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग शेअर करणार आहे. सो आज आहे माझी डेस्टिनेशन गाईड आणि आम्ही चाललेलो आहे टुवर्ड्स सातारा. सो आज माझ्यासोबत माझी टीम पण आहे आणि आता आम्ही जस्ट बसमध्ये आहोत. मी जस्ट मुंबईवरून निघालो आहे. सो माझे टीम मेंबर्स आता झोपलेत बिकॉज आम्हाला उद्या सकाळी उठून लगेच काम आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता इकडे ते झोपलेले आहेत आणि ऑलमोस्ट रात्रीचे वाजलेले आहेत 12. सो रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि ॲज युजल मला ट्रॅव्हलिंगमध्ये कधी झोप नाही लागत. मध्ये आम्ही आता एक हॉल्ट घेणार आहोत जेवणासाठी. जिथे आम्ही डिनरला थांबलो होतो तिथे खाण्यासाठी बिलकुल पण व्हरायटी नव्हती. सो आम्ही डाळ खिचडी ऑर्डर केलेली, बट ती पण खूप जास्त थर्ड क्लास होती. सो आम्हाला कोणालाच आवडली नाही. जस्ट जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही डेस्टिनेशनवरती चाललो आहे. देन आपण आपल्याकडे पोहोचूयात आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. बाय. आम्ही पहाटे 6-6:30च्या दरम्यान उतरलो होतो. खूप जास्त शांत आणि एकदम थंड वातावरण होतं सकाळी. आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवरती चाललो होतो जिथे आमचा स्टे होता. सो हे होतं आमचं हॉटेल जिथे आम्ही स्टे करणार होतो आणि त्याच्यासमोरच वेडिंगचा हॉल होता. सो एकदम जवळजवळ होतं. हा आहे हॉटेल आणि ह्याच्यासमोर जो दिसतोय तो आहे वेडिंग हॉल आणि हा आमचा रूम होता. सो रूमवरती आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो आहे ब्राईडला भेटायला. सो हे काका मला घ्यायला आलेले, पण खूप मस्त एक्सपिरियन्स होता आमचा. सो ही आहे माझी ब्राईड आणि आज तिची आहे हळद. तर आता आपण तिचा लुक स्टार्ट करूया. मेकअप करता करता मध्येच फटाक्याचा आवाज आला आणि ब्राईड समजून गेली की ग्रूम आला आहे आणि ग्रूमची एंट्री झाली आहे. सो ती खूप एक्सायटेड होती ते बघण्यासाठी, तर ती लपून लपून बघत होती हे सगळं. सो आम्ही फटाफट मेकअप वगैरे सगळं कंप्लीट केलं. तिचा फर्स्ट लुक रेडी झाला होता. सो हा आहे माझ्या ब्राईडचा फर्स्ट लुक. भर उन्हात आम्ही हे शूट करत होतो. ऑलमोस्ट 40 डिग्री टेम्परेचर होतं आणि तुम्ही माझ्या ब्राईडला पण विचारू शकता, बिलकुल पण AC नव्हती, लाईट जात होती, फॅन पण इतका हवा देत नव्हतं, पण स्टील तिचा मेकअप खूप फ्लॉलेस झाला होता. आणि देन आम्ही डायरेक्ट संध्याकाळी हॉलवरती जायला निघालो होतो. काम करून खूप टायर्ड झालो होतो, पण गरमीने पण खूप जास्त चिडचिड होत होती आणि फायनली गाडीमध्ये बसल्यावर असं झालं की फायनली AC मिळाली आहे. सो फायनली आम्ही हॉलवरती पोचलो आणि एंट्रीला हे सगळे ब्राईडचे फोटोज लावले होते आणि हे बघून मी इतकी हॅपी झाली बिकॉज ब्राईडचा एंगेजमेंट मेकअप मीच केला होता आणि आपलं काम कुठेतरी दिसतंय हे बघून मला खूप जास्त आनंद होत होता. ब्राईडचा मेकअप आम्ही 2 वाजता दुपारी केला होता आणि आता वाजलेले आहेत काहीतरी 8 किंवा 9 रात्रीचे आणि ब्राईडचा मेकअप स्टील तसाच फ्लॉलेस दिसत होता. आम्ही जस्ट फक्त जे ओपन कर्ल्स झालेले होते फ्रंटचे त्याला फक्त थोडंसं सेट केलं आणि जे पण काही ब्राईडला स्वेटिंग आलं होतं तर ते थोडंसं डॅब केलं आणि आता ब्राईड फोटोजसाठी प्रॅक्टिस करते आणि खूप जास्त ती छान छान पोजेस देत होती आणि ओव्हरऑल तिचे जे पण आउटफिट होते ते खूप जास्त छान तिला कॉम्प्लिमेंट करत होते. काही व्हिडिओज मी फोन सरळ ठेवून घेतलेले आहेत. सो मला जितकं पॉसिबल होतं तितकं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं ट्राय करते. सो अँगल कदाचित चुकीचा असू शकतो. माझी टीम बघा, म्हणजे थोडंसं फक्त मी जस्ट जेवायला चाललो खाली, पण लाईक खूप जास्तच मेकअप करतायत आणि कधी न मेकअप करणारी मुलगी आज खूप छान अशी आणि ही सगळे मेकअप करून कुठे चाललेत? फक्त 2 मिनिटं जेवायला तिकडे. कुठे चालली आहे? जेवायला लग्नात. सो आम्ही आता चाललेलो आहे जेवायला आणि हे जेवणासाठी इतके रेडी झालेले आहेत. तर बघा ह्याची तोंडं 10:30 झाले. 11:15 वाजता हे लोक जेवणासाठी एवढे रेडी झालेत इतका मेकअप करून. सो ह्या हॉटेलवरती आमचा स्टे आहे आणि हे आहे लग्नाचं हॉल. सो आता आमचं म्हणजे माझी जी ब्राईड आहे तिचं जे काही फंक्शन आहे ते सगळं ह्या हॉलवरती आहे. सो लकीली आम्हाला स्टेसाठी रूम खूप जवळ मिळालं आहे. तुम्ही बघू शकता खूप जवळ रूम आहे अगदी हॉलच्या समोरच. सो आता आम्ही चाललो आहे जेवायला. लाईक आज माझ्या ब्राईडची आहे हळद. सो आता आम्ही डिनरला चाललो आहे आणि आता उद्या तिचं आहे लग्न. सो आता उद्याचे पण लुक्स मी तुमच्यासोबत शेअर करेल, हळदीचे पण लुक्स आणि लग्नाचे पण लुक्स. सो इथे काही ब्राईडचे रिच्युअल्स चालू होते हळदीचे. सो काही काही व्हिडिओज मी सगळ्या स्ट्रेट फोन पकडून घेतलेल्या आहेत आणि मला जेवढं असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं तेवढं मी शेअर करते. खूप घाईघाई होत होती माझ्यासाठी सगळं मॅनेज करणं एकाच वेळेला
सो म्हणून माझ्यासाठी अँगल मॅटर नाही करत, जे काही व्हिडिओज आहेत त्या मॅटर करतात. तर इथे माझी ब्राईड खूप मस्तपैकी एन्जॉय करते हळदी, आणि ही ब्राईडची बहीण आहे, तर खूप मस्त एन्जॉय फन करत होते ते लोक. सो मी त्यांचे काही मुवमेंट्स इथे ॲड केलेत आणि थोडेसे शूट केलेत. इथे माझ्या ब्राईडचं लग्न होतं आणि हे आम्ही आंबे चोरून आणलेत. मस्त आहे बघा, मस्त आहे. आता खाऊया कापून कैरी. ब्राईडच्या सेकंड साडीचे हे काही फायनल लुक्स आहेत ते मी याच्यामध्ये शेअर करते. लग्न म्हटलं तर थकवा आणि धावपळ या सगळ्या गोष्टी होतच असतात, पण त्यासोबतच स्किन पण खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आणि ब्राईडच्या स्किनवरती थोडेसे ब्रेकआउट्स झाले होते आणि वेदरमुळे स्किन पण थोडी ड्राय झाली होती. तर या सगळ्याची काळजी घेऊनच मी पुढचा मेकअप केलेला आहे. तर आता मी इथे मेकअप स्टार्ट केलेला आहे. स्किन प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि मी आता बेस स्टार्ट करते. तर ब्राईडची अशी जास्त काही रिक्वायरमेंट नव्हती की मला खूपच लाईट बेस हवा आहे किंवा खूपच डार्क बेस हवा आहे. तिची फक्त एकच रिक्वायरमेंट होती की मला हे फक्त सूट झालं पाहिजे. सो ऑलमोस्ट आता लूक कंप्लीट झालेला आहे. आणि या हॉटेलमध्ये जरी स्टे असला तरी ऑब्व्हियसली थोडं गावची साईड आहे, बट एवढी मॅनेजमेंट तिकडे चांगली नव्हती हॉटेलवाल्यांची, त्यामुळे इथेही आम्हाला AC साठी बिलकुल पण कुलिंग नव्हतं. पण ठीक आहे, तरीही आम्ही मॅनेज केलं. आणि कधीतरी अशी सिच्युएशन येते त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आता पूर्ण लूक कंप्लीट झालेला आहे आणि माझ्या ब्राईडला जसा लूक एक्सपेक्टेड होता तसाच मी तिचा लूक केलेला आहे. आता ब्राईडच्या पप्पांची रिॲक्शन बघूयात की नक्की काय आहे. आणि ती पप्पांची खूप लाडकी होती आणि ऑब्व्हियसली मुली या पप्पांच्या लाडक्याच असतात. सो मला खूप भरून आलं होतं. मला माझ्या पप्पांची खूप आठवण येत होती. सॉरी, मी थोडं जास्तच इमोशनल झाली होती. आणि आता त्यांची रिॲक्शन बघा. एंगेजमेंटच्या वेळी त्यांनी खूप जास्त छान रिॲक्शन दिली होती, पण आता त्यांच्याकडे काही वर्ड्स नव्हते. ऑब्व्हियसली मुलगी सासरी जाणार, तर ते खूप जास्त इमोशनल झाले होते. माझ्या ब्राईडला साऊथ इंडियन लूक करायचा होता. सो ही हल्ली हेअरस्टाईल खूप जास्त ट्रेंडिंग आहे. सो माझ्या ब्राईडने मला रेफरन्स फोटोज आणि व्हिडिओज पाठवले होते. तर माझ्या हेअर आर्टिस्टने अशीच हेअरस्टाईल केली होती आणि एवढ्या भर उन्हामध्ये शूट चालू होतं, पण तरी पण माझ्या ब्राईडचा मेकअप इकडचा तिकडे झाला नव्हता आणि इवन एक सिंगल क्रीज पण आली नव्हती. जर तुम्हाला पण माझ्याकडून असा मेकअप शिकायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हा आहे तिचा फायनल लूक. त्या फोटोशूट झाल्यानंतर फक्त एक आम्ही जस्ट चुनरी ॲड केली होती आणि हा कंप्लीट लूक झालेला आहे. देन हे आहे ब्राईडचं रुखवत. हे सगळं हॉलवरती त्याची मांडणी केली होती. खूप सुंदर बनवलं होतं ज्यांनी कोणी केलेलं होतं हे डेकोरेशन. म्हणजे ब्राईड तिच्या सासरी चाललेली आहे आणि तिचे इथे कन्यादान चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप सुंदर वाटत होतं बघायला. हे तिचे सप्तपदी 7 फेरे आणि छोटे छोटे मुमेंट्स मी ह्याच्यामध्ये कॅप्चर करते. हे सगळं तिचं अंतरपाठ वगैरे, हे ब्राईडचा हळदी समारंभ आणि मेहंदी कार्यक्रम वगैरे, संगीत, आणि इकडे खूप छान वाटत होतं सगळ्या या गोष्टी. जे ते शेवळ्या कुरडया या सगळ्या गोष्टी करतात, जसं ते जेवण वगैरे बनवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी ह्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या. खूप असं एकदम पारंपरिक पद्धतीचं बोलतात ते रुखवत असं त्यांनी इकडे तयार केलं होतं. जे पण कोण आर्टिस्ट होते, खूप जास्त छान काम आहे तुमचं आणि खूप मेहनत आहे या सगळ्या गोष्टीसाठी. सो मी याच गोष्टीचा खूप वेळ तरी विचार करत होती की एवढं क्रिएटिव्ह आणि इतकं छान कसं करू शकतात. आणि हे सगळं जशी ती वारी निघते पंढरपूरची, तसं हे सगळं म्हणजे डेकोरेशन त्यांनी केलं होतं. बिकॉज जे ब्राईडचं लोकेशन होतं एक्झॅक्ट साताऱ्यामध्ये नव्हतं, म्हणजे नियर बाय पंढरपूर होतं. सो खूप ते छान तसं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. पंढरपूरची वारी निघते आहे आणि हे ब्राईडची वरात वगैरे निघते आहे. आणि आम्ही इतके थकलेलो होतो आणि माझी टीम पण इतकी थकलेली होती, बिचारे जागीच झोपलेत. ब्राईडचं वेट करून करून आम्ही एकाच रूममध्ये बसलेलो होतो आणि सिरियसली म्हणजे कोणालाच आराम पण नाही आहे. जी काही रुखवताची मांडणी केली होती ते बघायला माझी ब्राईड आली होती. सो मी ते पण मुमेंट्स ह्याच्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत.
आणि हा ब्राईडचा फर्स्ट लुक होता. सो आता सेकंड लुक तिचा जो सप्तपदीचा आहे त्याच्यासाठी तिच्या घरच्यांनी आम्हाला फक्त 15 to 20 मिनिट्स दिले होते, पण आम्ही त्यांना क्लिअरली सांगितलं होतं की 15 मिनटं तर हे सगळं हेअरस्टाईल वगैरे सगळं ओपन करण्यामध्येच जातील. सो आम्हाला पण आता फक्त तुम्ही अर्धा तास द्या आणि आम्ही ब्राईडला फटाफट रेडी करू. सो सेकंड लुकसाठी ब्राईड आलेली आहे आणि खूप बिचारीला गरम झालं आहे बिकॉज AC हॉल नव्हता, ओपनमध्ये लग्न होतं, बट कूलर वगैरे हे काही काम नाही करत बिकॉज एवढी हीट होती की खूप जास्त गरम होत होतं. आणि आम्ही आता फटाफट चेंज करायला घेतलं आहे. सेकंड लुकसाठी मी तिचं जे पण कुंकू वगैरे होतं ते सगळं रिमूव्ह केलं आहे. जे तिचं माउथ एरिया होता तो काही रिझनमुळे थोडासा ग्रीन झाला होता, लाईक म्हणजे स्किनच तिची ग्रीन तशा त्या पार्टमध्ये झाली होती. सो ते पण मी रिमूव्ह केलं आहे. आणि मी आय मेकअप वगैरे सगळं चेंज करून, बेस वगैरे सगळं चेंज करून फटाफट तिचं नेक्स्ट लुकसाठी तिला रेडी केलं आहे. सो नेक्स्ट लुकसाठी तिचा सप्तपदी लुक आहे, तो त्याच्यासाठी तिला बनमध्ये खोपा घातला आहे आम्ही. आणि मेकअपमध्ये आम्ही एकदम सॉफ्ट फ्रेश असा लुक ठेवला आहे, जास्त पॅची नको दिसायला म्हणून, बिकॉज ऑलरेडी इतकी गरमी चालू आहे आणि आपण जर जास्त प्रोडक्ट्स जास्त यूज केले आणि जास्त हेवी मेकअप केला तर तो गरमीमध्ये तो मेल्ट होणारच आहे. तर तुम्हाला मेकअप जर जास्त लॉंग लास्टिंग पाहिजे असेल तर तुम्ही प्रोडक्ट्स ऑलवेज कमी यूज करा. आणि ही पण साडी खूप छान होती ब्राईडची. आणि आय मेकअपमध्ये मी थोडंसं हलकंसं ग्लिटर ॲड केलं होतं, थोडासा ग्लोई लुक ठेवला होता. आणि माझ्या ब्राईडला ब्राऊन लिपस्टिक खूप जास्त आवडते आणि तिचे लिप्स पण खूप जास्त ड्राय होते, तर मी प्रत्येक लुकला जरा ग्लॉसी लिप्स ठेवायचाच ट्राय केला होता जेणेकरून तिचे लिप्स थोडे हायड्रेटेड राहतील. खूप आउटसाईड लोकेशन होतं त्यामुळे गजरे किंवा रिअल फ्लावर्स ह्या सगळ्या गोष्टी मिळणं खूप मुश्किल होतं. तरी पण ब्राईडने रोजेस अरेंज केले होते, सो त्यामध्येच आम्ही काहीतरी छान असं करण्याचा ट्राय केला होता. तर हा आहे तिचा फायनल लुक. आणि आता माझी ब्राईड ज्वेलरी घालते तर त्याच्यामध्ये आम्ही काही शॉर्ट्स घेत होतो, जसं की मी तिला चंद्रकोर लावली आणि तिचा कंप्लीट लुक झालेला आहे. सो हा आहे तिचा फायनल लुक. तुम्ही बघू शकता किती छान बेस, सुंदर असा बेस दिसतोय. आणि मला तरी नाही वाटत आहे की या लुकमध्ये काही कमी आहे. तुम्हाला जर काही वाटत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट टाईम नक्कीच इम्प्रूव्हमेंट करेन. मला खूप सारे रील्स बनवायचे होते पण तेवढं काही पॉसिबल नाही झालं गडबडीमध्ये, म्हणून मी ब्राईडच्या बहिणीला सांगितलं की तू ब्राईडला बघून रिॲक्शन दे. सो तिची ही रिॲक्शन होती की तिला लुक आवडलाय की नाही त्याबद्दल. मेकअप तर आहेच, बेस्टच असतो मेकअप. मी तुला काय बोलली, माझ्या लग्नात एकमेव जर वैताग देणारी गोष्ट झाली ती फक्त रश्मीच आहे, बाकी सगळ्यांनी पिढून काढलं. हे सगळं ऐकून माझा पूर्ण थकवा दूर झाला होता. सगळे लुक मस्त होते, माझे पण, सायडरचे पण, माझी मम्मी पण खूप सुंदर दिसत होती. माझे 3 हळदीचा लुक, मेन लग्नाचा लुक, आता सप्तपदीचा लुक, तिही खूप मस्त आहे. आणि इतकं ऊन आहे तरी पूर्ण वेळ मेकअप टिकतो. थँक्यू. हे ऐकून मला खूप जास्त बरं वाटलं होतं. आणि एखाद्या आर्टिस्टला याहून जास्त काय पाहिजे. तर हे माझ्या ब्राईडचे काही फायनल लुक्स आहेत आणि लगेच आम्ही पॅकिंग वगैरे केली फटाफट बिकॉज आमची लगेचच बस होती. सो जेवढं शूट करणं पॉसिबल होतं तेवढं मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि या ब्राईडचा मेकअप आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला पुढची व्हिडिओ किंवा पुढचा व्लॉग कोणता बघायला आवडेल, तर मी नक्की ट्राय करेल तो व्लॉग घेऊन येण्याचा. आणि तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.